बघूयात एक सविस्तर रिपोर्ट। अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय। धैर्यशील मोहिते यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला मोठा धक्का बसलाय। 16 एप्रिलला धैर्यशील मोहिते उमेदवारी दाखल करणार आहेत। त्यामुळे माढ्यात रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते अशी लढत होणार आहे। दरम्यान माढ्याच्या मैदानात नेमकी काय स्थिती आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये। धैर्यशील मोहिते पाटलांच्या हाती तुतारी। शरद पवार यांचा महायुतीला दे धक्का। डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीस मैदानात। अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत भाजपाला मोठा धक्का दिला। विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते यांचा पक्षप्रवेश झालाय। तर 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करून धैर्यशील पाटील रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत। धैर्यशील मोहिते यांच्या पक्षप्रवेशाआधी अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या दिग्गज नेत्यांची बैठक झाली। या बैठकीनंतर भाजपसह शिंदे गटाला दुहेरी धक्का देण्याचा पवारांचा मास्टर प्लॅन आहे। येत्या 23 एप्रिलला अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। तर 26 एप्रिलला माजी आमदार नारायण आबा पाटील शिंदे गटाची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। विजयसिंह मोहिते पाटील यांच्या या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटतील हा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला। मात्र मोहितेंच्या घरवापसीमुळे शरद पवार गटात धुसफूस सुरू झाली आहे। अभयसिंह जगताप यांनी नाराजीतून अपक्ष लढण्याचे संकेत दिले। यानंतर जयंत पाटील यांनी तातडीनं अभयसिंह जगताप यांची भेट घेत मनधरणी करण्याचाही प्रयत्न केलाय। 2 दिवसात त्यांचा ते पूर्वीप्रमाणे पक्षाबरोबर वागतील आणि सहकार्य करतील। पक्षाने जो निर्णय घेणार आहे पक्ष त्यात ते सहभागी होतील असा मला विश्वास आहे। तरी आता पुढे मला शरद पवार साहेबांची चर्चा करायची आहे आणि त्यानंतरच काय असेल ते फायनल होईल। दुसरीकडे मोहिते पाटील यांच्या जाण्यामुळे माढ्यात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। मोहिते पाटील यांच्यासोबत उत्तम जानकर हे देखील तुतारी हाती धरतील असे संकेत आहेत। म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून सूत्र हलवत उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर बोलावून घेतलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत उत्तम जानकर अवघ्या 2000 मतांनी पडले होते। सोलापूर आणि माढ्यात उत्तम जानकर यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। हीच गोष्ट लक्षात घेऊन आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तम जानकर यांना भाजपाच्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। माढ्याचं मैदान माळणं आता रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी सोपं राहिलेलं नाहीये। माढ्यात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरावंच लागणार आहे। शरद पवार यांनी केलेली कोंडी फोडण्यासाठी फडणवीस कोणती खेळी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।